यांच्या उपोषणाचा आजचा 17वा दिवस आहे। नीट परीक्षेतल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता वांगचूक उपोषणाला बसले। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, तसंच अनेक सेलिब्रिटींनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला। तर राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी वांगचूक यांना पाठिंबा दिला, मात्र दीपकेंना पाठिंबा नाही असं स्पष्ट केलं। 3 इडियटमध्ये चतुरची भूमिका करणाऱ्या अभिनेता ओमी वैद्यने वांगचूक यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ जारी केलाय। त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची ही मागणी केली आहे। तर उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निशाणा साधलाय, पाहूया। ते नेहमी उबाटाचे लोक आठवण करून देतात, श्रीलंकेमध्ये हे झालं, नेपाळमध्ये हे झालं, लोक रस्त्यावर उतरली, आणखी कुठंतरी श्रीलंका झालं, नेपाळ झालं, बांगलादेश झालं, अशी मुद्दामून आठवण करून देण्याचं काम हे उबाटा करताय। आणि आता त्यांना वाटतंय की हे जे काय आंदोलन जे सुरू आहे देशव्यापी, यामध्ये आपली पोळी कशी भाजून घेता येईल अशा प्रकारचं खालच्या थराचं राजकारण करण्याचा हेतू त्यांचा आहे। म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल, कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलनं कशी करतील, अशा भ्रमामध्ये ही सगळी मंडळी आहेत। खरं म्हणजे बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल। तर अमित ठाकरेंनी दिल्लीतल्या आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली। दिल्लीतील आंदोलनात सोनम वांगचूक यांना पाठिंबा आहे, मात्र अभिजित दीपकेंना पाठिंबा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। तर आंदोलनात नाचणं, रील बनवणं याच्यावर अमित ठाकरेंनी टीका केली आहे। एक तर माझा सोनम वांगचूक यांना संपूर्ण पाठिंबा आहे, पण माझा दीपकेला पाठिंबा नाहीये। मी ऍज अ माणूस, मी ऍज ह्युमन बिंग सांगतोय, मी पक्ष म्हणून बोलत नाहीये। पक्ष म्हणून राजसाहेब त्यांची भूमिका मांडतील। ज्या लेवलला मी दीपकेला बघतोय दररोज, की सोनम वांगचूक सारखा एक मोठा व्यक्ती, भारतातलं एक मोठं नाव तुमच्या पाठी उपोषणाला बसलंय आणि तुम्ही त्याच्यासमोर ते प्रवक्ते असतील किंवा कोण असतील नाचतायत, तुम्ही रील्स करताय, तुम्ही नाटकी करताय, हे मला अजिबात पटलं नाही। मुंबईमधली बातमी, चेंबूर बस दुर्घटनेबाबतचा महापालिकेचा अहवाल समोर आल्यावर पुन्हा एकदा